मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं आयुष्यातल्या अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, तर उत्तर काय असेल तुमचं? एकतर सगळ्यात पहिल्यांदा आपली फॅमिली इम्पॉर्टंट आहे, आपलं करिअर इम्पॉर्टंट आहे आणि मग आपल्या रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहेत. बरोबर? हाच थोडासा सिक्वेन्स वगैरे चेंज असेल, पण आन्सर तर हेच असेल. आता बघा, फॅमिली आणि रिलेशनशिप्स हा थोडासा वेगळा मॅटर आहे. आज आपण बोलणार आहेत करिअरविषयी. आपण आपलं करिअर कशा पद्धतीने प्लॅन केलं पाहिजे, आणि त्याही आधी आपलं करिअर आपण कधी प्लॅन करण्याचा प्रयत्न केलाय का, किंवा करिअर प्लॅनिंगसाठी ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, कुठल्या अप्रोचने आपण कुठल्या डायरेक्शनमध्ये पुढे गेलं पाहिजे, या गोष्टींचा आपण विचार तरी करतो का? कुठल्या गोष्टींवरती आपण एफर्ट्स घेतले पाहिजेत, काम केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही, तर चला पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या चॅनल आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग पण असणार आहे आणि तेवढंच इम्पॉर्टंट सुद्धा आहे. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे, त्या फायर सिरीजचा 16वा एपिसोड जो आहे करिअर प्लॅनिंग फॉर 2024. सो लेट्स मूव्ह ऑन. बघा मित्रांनो, अवघा 1 महिना शिल्लक आहे 2024चं नवीन वर्ष यायला आणि 2023चं वर्ष संपायला सुद्धा. तर तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीला पण काही गोल्स डिसाईड केले असतील, त्यात काही तुमचे पर्सनल गोल्स असतील आणि काही करिअर विषयीचे पण गोल्स असणारच आहेत. या वयात म्हणजे आपण आपल्या 20sमध्ये असतो, 30sमध्ये असतो, या वयात फार इम्पॉर्टंट गोष्ट असते करिअर. त्यामुळे करिअर विषयीचे गोल प्रत्येकाचेच काही ना काही असतात. तर ते तपासून बघण्याची वेळ आता आलेली आहे की आपण काय गोल डिसाईड केले होते आपल्या करिअर गोल्ससाठी आणि ते फुलफिल झालेत का. त्यामुळे पटकन आपले लॅपटॉप किंवा डायरी उघडून बघा आणि तुमच्या करिअर विषयीचे तुमचे काय गोल होते चेक करून बघा, झालेत का ते फुलफिल. आणि नसतील झालेत तर मग काय, तुम्हाला अजून करिअरची पाथ सापडलेली आहे का की नाही सापडलेली आहे? अजून तुम्ही कन्फ्युजनमध्येच आहात की काय करायचं किंवा काय नाही करायचंय, किंवा आपला काय अप्रोच पाहिजे करिअर ग्रोथसाठी. जर तुम्हाला तुमच्या करिअर ग्रोथची पाथ सापडलेली नसेल तर तुम्ही बिलकुल योग्य ठिकाणी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट एक्झॅक्टली बघणार आहे आणि इन डिटेल थोडंसं एका पॉवरफुल मॉडेलच्या सोबत बघणार आहे. आणि या गोष्टी आपण प्लॅन का नाही करत? कारण आपल्याला कधी कुणी शिकवलेलंच नसतं. आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये पण हे नाही आहे, किंवा बाहेर पण तुम्हाला कुणी हे नाही सांगत की करिअर कशा पद्धतीने ग्रो केलं पाहिजे किंवा काय आपला ॲटिट्यूड असलं पाहिजे वगैरे. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा इम्पॉर्टंट गोष्टी समजतील तुमच्या करिअर ग्रोथसाठीच्या. जनरली काय असतं, आपण वयाचे 22 किंवा 23 वर्ष आलो की कमवायला स्टार्ट करतो किंवा करिअर म्हणून काहीतरी गोष्टी परस्यू करायला स्टार्ट करतो. फारच लेट केला तर 25व्या वर्षी वगैरे आपण कुठलंही एक काम ॲज अ करिअर ॲडॉप्ट करतो. आणि ही गोष्ट गरजेची नाही आहे ना की त्यावेळेस प्रत्येकाला त्यांची करिअर डायरेक्शन माहिती असेल किंवा त्यांना जे हवं आहे, त्यांचं जे स्वप्न आहे, तीच गोष्ट ते ॲज अ करिअर परस्यू करतात. बरीचशी सिच्युएशन मॅटर करते, बऱ्याचशा एक्सटर्नल फॅक्टर्स पण गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये. आपल्यापैकी बरीचशी लोक सर्वायवल म्हणून पण करिअर चूज करतात. आता तुम्ही जे काही काम करतात त्या करिअरमध्ये पण किंवा कुठल्याही करिअरमध्ये ग्रो करायचं असेल ना, तर ते आपण कसं केलं पाहिजे हेच आपण आत्ता बघतोय. करिअरकडून आपल्या जनरली एक्सपेक्टेशन्स काय असतात, त्या कामातून आपल्याला सॅटिस्फॅक्टरी पैसा मिळाला पाहिजे, फुलफिलमेंट भेटली पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजेत, पर्सनल ग्रोथ झाली पाहिजे आणि थोडीशी एक स्टेबल, शांत, पीसफुल लाईफ आपण जगू शकलो पाहिजे. जनरली हेच पाहिजे असतं आपल्या सगळ्या सामान्य आणि मिडल क्लास लोकांना. पण या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना मिळत नाहीत. ते लोक काम पण करतात, मेहनतही खूप करतात, तरी पण सॅटिस्फाईड नसतात, कारण ते प्रचंड कन्फ्यूज असतात या सगळ्या बाबतीत. तर आपण आपलं करिअर प्लॅनिंग ना 3 प्रश्नांच्या भोवती करणार आहे. कुठले ते 3 प्रश्न आहेत? त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे, तुमच्याकडं आजच्या तारखेमध्ये एखादी नोकरी आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तिथून सुरुवात होणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न काय, तुम्हाला त्या नोकरीची गरज आहे का? आता ऐकताना हे थोडंसं सिली वाटेल, म्हणजे नोकरीची गरज कोणाला नसते, प्रत्येकालाच असते, बरोबर आहे. पण हा क्वेश्चन कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण विचारात घेतोय, तर त्या नोकरीमधून तुम्हाला जो पैसा मिळतो त्याच पैशांवरती तुमची फॅमिली डिपेंड आहे का? किंवा जर तुमच्याकडे अदर काही इन्कम सोर्स वगैरे असेल तर त्या जॉबवरती तुम्ही काही डिपेंड नाही आहात किंवा तुमची फॅमिली डिपेंड नाहीये, पण आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे आपण तो जॉब करतोय. त्यामुळे हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे की तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का? आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा फक्त कामासाठी नाही तर लाईफसाठी पण तुमच्या लागू पडेल, की तुम्ही जे काही काम आत्ता करताय त्यामध्ये तुम्ही आनंदी आहात का किंवा हॅपी आहात का? जनरली आपण या 3 क्वेश्चन्सच्या अवतीभोवती आपलं करिअर प्लॅनिंग करणार आहे. आपलं जे आजचं मॉडेल आहे करिअर प्लॅनिंगसाठी, त्याच्यामध्ये ना आपण 4 क्वाड्रंट करून घेणार आहे. आपण बघा एक ग्राफ पेपर घ्यायचो, आलेख घ्यायचो आणि त्याच्यावरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असायचा. 4 क्वाड्रंट बनायचे. क्वाड्रंट म्हणजे 4 रकाने बनायचे मराठीमध्ये.
एक्स ॲक्सिस वरती आपण हा प्रश्न विचारणार की आता आपल्याकडे एक नोकरी आहे का, आणि आपला जो वाय ॲक्सिस आहे किंवा जी उभी रेषा आहे त्याच्यावरती हा प्रश्न आपण विचारणार तुम्हाला त्या नोकरीची गरज आहे का. आणि आपला जो तिसरा प्रश्न आहे की आपण जे काही काम करतोय त्यातून आपल्याला आनंद मिळतोय का किंवा आपण हॅपी आहेत का, तो क्वेश्चन आपण थोडासा नंतर बघूयात. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल आपल्याकडे 4 क्वाड्रंट ऑलरेडी बनलेले आहेत. त्यातला सगळ्यात पहिला जो क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये पहिला एक्स ॲक्सिस वरचा क्वेश्चन तुमच्याकडे एक नोकरी आहे का, तर तुमच्याकडे समजा एक नोकरी आहे आणि तुम्हाला त्या नोकरीची गरज पण आहे. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय येणार, तुमच्याकडे नोकरी आहे का, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हो आपल्याकडे एक नोकरी आहे पण तुम्हाला त्या नोकरीची गरज नाहीये. तिसरा जो क्वाड्रंट आहे त्या तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे, तुमच्याकडे एक नोकरी आहे का, तर नाहीये, आणि तुम्हाला त्या नोकरीची गरज आहे का, तर गरज पण नाहीये. आता हा इंटरेस्टिंग क्वाड्रंट आहे पण ते डिटेलमध्ये आपण थोडंसं पुढे बघूयात. आणि जो चौथा क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये काय येणार की तुमच्याकडे नोकरी आहे का, तर नोकरी नाहीये पण तुम्हाला त्या नोकरीची गरज आहे का, तर हो त्या नोकरीची गरज आपल्याला आहे, हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये येणार. तर चला आपण थोडंसं डिटेलमध्ये आता बघूयात. सगळ्यात पहिल्या रखान्यामध्ये तुमच्याकडे एक जॉब पण आहे आणि तुम्हाला त्या जॉबची गरज पण आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला आपलं करिअर ग्रो करायचं असेल तर आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे या सिच्युएशनमध्ये. तर जनरली अशा वेळेस तुमच्याकडे एक जॉब पण आहे आणि तुम्हाला त्या जॉबची गरज पण आहे, तर तुम्हाला इथे एक इन्व्हेस्टर बनायचं आहे. इन्व्हेस्टर म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ जो आपण पकडतो की एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये पैसे लावणं, तर ते नाही आहे. आपण इथे पैशाच्या इन्व्हेस्टमेंटविषयी बोलत नाही आहे. इथं तुम्हाला तुमचा वेळ आणि मेहनत इन्व्हेस्ट करायचे. कशावरती, तर तुम्ही जे काही काम करताय त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या स्किल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये अपग्रेड करण्यासाठी काही ज्या गोष्टी तुम्हाला शिकून घेण्याची गरज आहे त्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं, तुमचा टाईम आणि तुमचे एफर्ट्स ते पण कधी करायचे. इथं तुमचा तिसरा क्वेश्चन इन्व्हॉल्व होणार आहे. जर समजा तुमच्याकडे एक नोकरी आहे, तुम्हाला त्या नोकरीची गरज पण आहे, आणि तिसरा क्वेश्चन की तुम्ही त्या नोकरीमध्ये हॅपी पण आहात म्हणजे आनंदी सुद्धा आहात, तर त्यावेळेस तुम्ही तुमचा वेळ, तुमची मेहनत, तुमचे एफर्ट्स अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणार ज्या गोष्टी तुम्हाला त्या करिअरमध्ये किंवा त्या प्रोफेशनमध्ये पुढे जायला हेल्प करतील. जसं तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करायचे असेल, टीम मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट, लिडरशिप स्किल्स, टाइम मॅनेजमेंट, काही सॉफ्ट स्किल्स असतील, नेगोशिएशन, अशा ओटेवर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला त्या करिअरमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात, अपग्रेड करू शकतात. त्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा टाइम आणि एनर्जी इन्व्हेस्ट करायची. पण आता याच रखान्यामध्ये दुसरा प्रश्न, जर समजा तुमच्याकडे एक नोकरी आहे, त्या नोकरीची तुम्हाला गरज पण आहे पण तुम्ही त्या नोकरीमध्ये खुश नाही आहेत किंवा तुम्हाला त्याच्यातनं फुलफिलमेंट, सॅटिस्फॅक्शन, हॅपीनेस नाही मिळत आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार, अशा वेळेस अगेन तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे, तुमचा टाइम, तुमची एनर्जी, तुमचे एफर्ट्स इन्व्हेस्ट करायचेत. पण ते कशावर इन्व्हेस्ट करायचेत माहिती आहे, ते एक बेटर अपॉर्च्युनिटी शोधण्यावरती इन्व्हेस्ट करायचेत. आता तुम्ही जो काही जॉब करताय त्याला फक्त एका जॉबसारखं ट्रीट करायचे, म्हणजे तिथे तुम्ही तेवढंच काम करणार जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे करायला. तुम्ही स्वतःचे एफर्ट्स किंवा स्वतःचे ॲडिशनल एफर्ट्स त्या कामामध्ये नाही घेणार. कारण काय, कारण तिथून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही मिळते, तिथे तुम्ही ते काम करताना आनंदी नाही आहेत, तुम्हाला त्यामध्ये काही मिनिंग किंवा व्हॅल्यू नाही मिळते. त्यामुळं नोकरी आहे आणि त्या नोकरीची गरज आहे, म्हणजे त्याच्यावरती तुमची फॅमिली डिपेंड आहे म्हणून तुम्ही तो जॉब करणार, लगेच नाही सोडणार. पण तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचे टाइम, एफर्ट, एनर्जी सगळ्या गोष्टी एक बेटर अपॉर्च्युनिटी शोधण्यामध्ये इन्व्हेस्ट करायच्यात. नवीन नवीन लोकांना भेटायचं, नवीन कंपन्यांमध्ये, नवीन एन्व्हायरमेंटमध्ये, नवीन एखाद्या फील्डमध्ये, तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये काम करताय ती सोडून नवीन एखाद्या फील्डमध्ये जिथे तुम्हाला आनंद मिळेल, जिथे तुम्ही जे काही काम करताय त्यातून तुम्हाला स्वतःला पण पैशांव्यतिरिक्त काहीतरी व्हॅल्यू मिळेल, असं काम शोधण्यासाठी, अशी कंपनी शोधण्यासाठी आणि असा जॉब शोधण्यासाठी तुम्ही उरलेला वेळ आणि उरलेली एनर्जी इन्व्हेस्ट केली पाहिजे. आणि जर तुम्ही पहिल्या क्वाड्रंटमध्ये असाल तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तुमचा ॲटिट्यूड एका इन्व्हेस्टर सारखा असला पाहिजे. जर तुम्ही तिथे हॅपी आहात तर ग्रो करण्यासाठी तुम्ही तुमची एनर्जी आणि टाइम इन्व्हेस्ट कराल, आणि जर तुम्ही हॅपी नसाल तर एक बेटर अपॉर्च्युनिटी, बेटर कंपनी शोधण्यासाठी तुम्ही तुमचा टाइम आणि एनर्जी इन्व्हेस्ट कराल. आता जो सेकंड क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये सिच्युएशन काय, आता तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर एकदा चेक करून बघायचं की तुम्ही नेमक्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये किंवा कुठल्या रखान्यामध्ये आत्ता बसताय आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ॲक्शन्स घ्यायचे. आता आपल्या दुसऱ्या रखान्यामध्ये काय सिच्युएशन आहे, तुमच्याकडे एक नोकरी आहे का, तर हो नोकरी आहे पण तुम्हाला त्या नोकरीची गरज आहे का, तर गरज नाही आहे. ॲक्च्युली ही सगळ्यात बेटर प्लेस आहे आणि खूप कमी लोक या सिच्युएशनमध्ये स्वतःला बघू शकतात कधीतरी. म्हणजे जस्ट इमॅजिन करा, एक जॉब करताय तुम्ही, त्याच्यातून तुम्हाला 40-50 हजार रुपये वॉटेवर काय जे मिळत असेल तर पेमेंट मिळतोय. त्या पेमेंटवरती आणि त्या जॉबवरती तुमची फॅमिली आणि तुम्ही स्वतः पण डिपेंडंट नाही आहात. म्हणजे इन केस जर तुम्हाला हा जॉब सोडावा लागला किंवा वॉटेवर केसमध्ये तुमचा हा जॉब लॉस झाला तरी तुमची फॅमिली नाही थांबणार आहे किंवा तुमचं सर्वायवल नाही थांबणार आहे. इथं तुम्हाला ॲक्च्युअल फ्रीडम उपभोगता येतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर काय आपला ॲटिट्यूड असला पाहिजे, काय आपला अप्रोच असला पाहिजे या सिच्युएशनमध्ये, जर करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे असेल तर आपला ॲटिट्यूड असला पाहिजे एका हंटरचा. हंटर म्हणजे काय, शिकारी. जिथे तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी दिसेल, जिथे तुम्हाला घुसता येईल असं वाटते तिथे पटकन झडप मारून तुम्हाला घुसता आलं पाहिजे किंवा तुम्हाला त्या संधीची शिकार करता आली पाहिजे.
या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला डिफेन्सिव्ह गेम खेळण्याची गरज नाहीये. इथे तुम्ही अटॅकिंग खेळू शकता. इथे तुम्ही तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करू शकता. जर समजा तुमच्याकडे एक जॉब आहे आणि तुम्ही त्या जॉबमध्ये आनंदी पण आहात, पण तुम्हाला त्या जॉबची आणि त्या पेमेंटची गरज नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला त्याच कंपनीमध्ये किंवा त्याच ऑर्गनायझेशनमध्ये बघत राहायला लागणार आहे. मला थोडेशा हायर स्टेप्सवरती जाता येईल का, थोडीशी एक्स्ट्रा रिस्क घेऊ शकतो, कारण तो जॉब जरी माझा गेला बाय चान्स तरी मला काही घंटा फरक नाही पडणार आहे. तर अशा वेळेस तुम्हाला हंट करायचं, म्हणजे शिकार करायची तुमच्या ऑपॉर्च्युनिटीजची. याच क्वाड्रंटमध्ये किंवा याच रखान्यामध्ये दुसरी कंडिशन की तुमच्याकडे एक जॉब आहे पण तुम्हाला त्या जॉबची गरज नाहीये. आणि तिसरा प्रश्न, तुम्ही त्या जॉबमधून हॅपी आहात का, तर हॅपी नाहीये. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करायचंय, अगेन तुम्हाला शिकारच करायची. पण कशाची शिकार करायची, एकतर बेटर अपॉर्च्युनिटीची शिकार करायची. कुठं मला माझ्या लाईफसाठी किंवा माझ्या करिअरसाठी चांगली लोक मिळतात, कुठल्या कंपनीमध्ये ती अपॉर्च्युनिटी मिळते, ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता आणि तिथं अटॅक करू शकता. किंवा त्याही पलीकडे जाऊन तुम्ही बरेचशी लोक बघितली असतील आणि अशी लोक एक्झिस्ट करतात बरं, तुम्ही जर कुठे लक्ष देऊन बघितलं असेल. ते लोक त्यांचं जे काही काम करतात किंवा सर्व्हायवलसाठी म्हणून जे काही काम करतात त्याच्या पलीकडे एक जग बनवतात आणि त्या गोष्टींसाठी वेळ देतात ज्या गोष्टी त्यांना ऍक्च्युअली हॅपीनेस देतात किंवा त्यांना आनंद देतात मनापासून. मग त्यांच्या त्या काही हॅबिट्स असू शकतात. कोणाला ट्रॅव्हल करायला आवडतं, कोणाला ट्रेकिंग करायला आवडतं, कोणाला सिंगिंग आवडते, कोणाला डान्सिंग आवडते किंवा वॉटेवर काही जे त्यांना आवडत असेल, किंवा कोणाला सोशल वर्क आवडतं. अशा कुठल्याही गोष्टींमध्ये ते त्यांच्या वर्क प्लेसच्या पलीकडे जाऊन एक त्यांचे जग तयार करतात आणि त्याच्यासाठी त्यांचा विकेंड्स देतील, त्यांचा नंतरचा उरलेला वेळ देतील दिवसभराचा. अशा काही गोष्टी करून पण तो आनंद ते मिळवू शकतात स्वतःसाठी. तुमच्याकडे एक नोकरी आहे ज्याची तुम्हाला गरज नाहीये, त्यामुळे त्यातून जो इन्कम मिळतो तो एक्स्ट्राचा इन्कमच आहे तुमच्यासाठी. तर तो इन्कम तुम्ही तुमच्या हॅबिट्समध्ये स्वतःच्या आनंदासाठी पण इन्व्हेस्ट करू शकता. त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या कंडिशनमध्ये असाल, याच क्वाड्रंटमधल्या नोकरी आहे तिची गरज नाही पण तुम्ही त्या नोकरीमध्ये हॅपी पण नाही आहात जास्त, तर तुम्ही तुमचं हॅपीनेस बाहेर शोधू शकता. अदर काही गोष्टी तुम्ही करू शकता कारण तुमच्याकडे ते फ्रीडम अवेलेबल आहे. तर हा आपला ऍक्च्युअली अप्रोच असला पाहिजे जर तुम्ही सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईज करत असाल तर. आता थर्ड क्वाड्रंट, तिथे तुमच्याकडे एक नोकरी आहे का, तर नोकरी नाहीये. तुम्हाला त्या नोकरीची गरज आहे का, तर तुम्हाला त्या नोकरीची गरज पण नाहीये. आता हा इंटरेस्टिंग क्वाड्रंट आहे. तुम्ही म्हणाल अशी कोण लोक असतात ज्यांना नोकरी पण नाही, नोकरीची गरज पण नाहीये. तर अशी लोक असतात, म्हणजे कोणीतरी सेल्फ एम्प्लॉईड असेल, कोणी सेटल बिझनेसमॅन असेल किंवा व्हॉटेवर, मल्टिपल रिझनसाठी कोणाला तरी नोकरीची गरज नसू शकते. किंवा फायनान्शियली पण जर त्यांच्याकडे बरंचसं काही असेल ऑलरेडी, तर त्यांना फायनान्शियली पण कुठल्या गोष्टीची गरज नाही. त्यामुळे दोन्ही त्यांचे आन्सर्स नो नो आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, तर त्या व्यक्तीचा अप्रोच असला पाहिजे एका एक्सप्लोररचा. आता एक्सप्लोर करणं म्हणजे काय, तर शोधत राहणं. कारण तुमच्याकडे पैसा पण आहे ना, तुम्हाला नोकरीची गरज आहे, तर याचा अर्थ हा आहे की तुमच्याकडे बराचसा वेळ आहे. त्या कंडिशनमध्ये पण जर तुम्ही हॅपी असाल तर तुम्हाला काय करायचं, एक्सप्लोर करायच्यात नवीन नवीन गोष्टी. तुम्ही स्वतःचं एखादं नवीन स्टार्टअप ट्राय करू शकता. एखादा तुमचा मित्र असेल किंवा कुठलीही एखादी नवीन कंपनी असेल तर त्यामध्ये जॉईन करून तुम्ही त्यांना कॉन्ट्रीब्यूट करू शकता, गाईड करू शकता. किंवा स्वतःला तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या गोष्टींमध्ये पण काहीतरी नवीन करता येते का याचा प्रयत्न करू शकता. बेसिकली तुमच्याकडे वेळ पण आहे, पैसा पण आहे आणि तुम्ही आनंदी पण आहेत. तर त्या केसमध्ये तुम्हाला एक्सप्लोरर बनायचंय, शोध घेणारा बनायचंय. नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या तुमच्या आनंदामध्ये आणि तुमच्या लाईफमध्ये अजून व्हॅल्यू ॲड करतील, अजून कॉन्ट्रीब्यूट करतील, अशा गोष्टी एक्सप्लोर करत राहायचे. आणि समजा तुम्ही तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहात जिथं तुमच्याकडे एक नोकरी नाहीये आणि तुम्हाला त्या नोकरीची गरज पण नाहीये, पण तुम्ही तुमच्या लाईफ सोबत हॅप्पी नाही आहात. तुम्ही शोधताय काहीतरी, तुम्हाला कशाची तरी गरज आहे, आतमधून तुम्हाला पोखरल्यासारखं वाटतंय, तर त्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे, इथं अगेन तुमचा अप्रोच एका एक्सप्लोररचाच असला पाहिजे, म्हणजे शोध घेणाऱ्याचाच असलं पाहिजे. पण इथं शोध तुम्हाला कशाचा घ्यायचा आहे, तर इथं तुम्हाला शोध घ्यायचा तुमच्या पॅशनचा. जी गोष्ट केल्याने तुम्हाला फायनान्शियल बेनिफिट होतील किंवा नाही हे माहीत नाही, पण तुम्हाला काहीतरी केल्याचा आनंद मिळेल, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करणाऱ्या गोष्टी मिळतील. ते पॅशन शोधण्यासाठी तुम्हाला एक्सप्लोर करत राहायचं आहे जर तुम्ही तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहात आणि लाईफसोबत तुमच्या खुश नाही आहात तर. सो गॉट इट. सगळ्यात पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपण एका इन्व्हेस्टरचा ॲटिट्यूड ठेवत होतो. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एका हंटरचा म्हणजे एका शिकाऱ्याचा ॲटिट्यूड आपण ठेवत होतो. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही एका एक्सप्लोररचा म्हणजे एक शोध घेणाऱ्या व्यक्तीचा ॲटिट्यूड ठेवणार. आणि आता चौथा आणि इम्पॉर्टंट क्वाड्रंट, तुमच्याकडे एक नोकरी आहे का, तर नाहीये. तुम्हाला नोकरीची गरज आहे का, तर नोकरीची गरज आपल्याला आहे. आता हा क्वाड्रंट आहे ज्या क्वाड्रंटमध्ये आजकाल बरीचशी लोक एक्झिस्ट करतात. काय एक्झिस्ट करतात, कारण आपल्याकडे यंग पब्लिक खूप आहे, बऱ्याचशा लोकांचं चांगलं एज्युकेशन पण झालेलं आहे, पण आपल्याकडे जॉबची कमतरता आहे, बेरोजगारीचं प्रमाण बरंचसं वाढलेलं आहे, किंवा आपल्यामध्ये काही स्किल्सची वगैरे पण कमी असू शकते. अशा मल्टिपल रिझन्समुळे लोकांना जॉबची गरज आहे पण त्यांच्याकडे जॉब नाहीये आणि अशा कंडिशनमध्ये ते फसलेले आहेत. आता ऑब्व्हियसली इथं हा प्रश्न विचारण्याचा काही मिनिंग नाही बनत की तुम्ही या सिच्युएशनमध्ये हॅप्पी आहात का लाईफसोबत. तर कोणीच हॅप्पी नसेल. मला जॉबची गरज आहे आणि माझ्याकडे जॉबच नाहीये, त्या सिच्युएशनमध्ये तर ऑलरेडी मला एन्झायटी झालेली असेल, मी डिप्रेशनमध्ये जात असेल, मी हॅपी नसणार लाईफसोबत, ऑलरेडी लाईफचे सगळे लागलेले आहेत.
आता तुम्हाला लाईफसोबत काय करायचं आहे किंवा करिअरमध्ये जर इथून तुम्हाला बिल्ड करायचं असेल, इथून तुम्हाला पुढे जायचं असेल, तर तुमचा काय ॲटिट्यूड असला पाहिजे. तर या ठिकाणी तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे एका वॉरियरचा, एका योद्ध्याचा ॲटिट्यूड तुमच्याकडे असला पाहिजे. आता तुम्हाला युद्ध पातळीवरती एखादा जॉब शोधावा लागणार आहे, कारण तुम्ही ऑलरेडी संकटामध्ये आहात. तर या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला नेटवर्किंग वाढवायची. तुमचं जे काही फ्रेंड सर्कल असेल, तुमच्या कॉलेजमधले जे काही सिनियर्स असतील, ज्युनियर्स असतील किंवा तुमच्या ओळखीतली काही लोक असतील जे कुठेतरी जॉब वगैरे करतात, अशा लोकांशी कॉन्टॅक्ट वाढवायचे. त्यांना कॉल करून रिक्वेस्ट करायचे की एखादा जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुमच्या नजरेत असेल, तुम्हाला माहिती असेल कुठे वॅकन्सीज वगैरे आहेत, तर मग तिथे माझ्यासाठी रेफरन्स द्याल का वगैरे. ऑब्व्हियसली आपण या सगळ्या गोष्टी करतच असतो, पण त्याच्या पलीकडे पण जाऊन तुम्ही नेटवर्किंग कशी वाढवाल त्याच्यासाठी कोल्ड ईमेल वगैरे तुम्ही करू शकता. हा पण बेस्ट ऑप्शन आहे. जे काही नवीन स्टार्टअप वगैरे आहेत, ज्या नवीन कंपन्या आहेत किंवा ज्या छोट्या स्मॉल स्केल कंपनीज आहेत, त्या काही एखादी एजन्सी वगैरे हायर नाही करत त्यांच्याकडे लोक आणण्यासाठी, त्यांची इंटरव्ह्यू वगैरे प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. त्यांच्याकडे इतके फंड्स पण नसतात, ते रेफरन्समधूनच लोक शोधतात. अशा वेळेस जर तुम्ही त्यांना लिंक्डइनवरनं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा ट्विटरवरनं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा कोल्ड मेल केला, तर तिथे तुम्हाला पटकन अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि असं काही गरजेचं नाही की तुमची तिथे ओळखच पाहिजे किंवा पर्सनली कोणीतरी आतमध्ये असेल तरच ती लोक तुम्हाला एंटरटेन वगैरे करणार आहेत, असं नसतं. जर तुमच्यामध्ये स्किल्स असतील, तुमच्याकडे रिक्वायर्ड नॉलेज असेल, तर त्या लोकांकडनं पण तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. तर तुम्हाला या क्वाड्रंटमध्ये नेटवर्कचा यूज करायचा आहे, स्वतःच्या स्किल्सवरती काम करायचं आहे. ज्या काही मार्केटमध्ये किंवा तुम्हाला ज्या जॉब फील्डमध्ये जाण्याची इच्छा आहे, त्या जॉब फील्डमध्ये कुठल्या स्किल्स लागणार आहेत, त्या स्किल्सवरती पण युद्ध पातळीवरती वॉरियरच्या मेंटॅलिटीने तुम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे. स्वतःसाठी एखादा जॉब जिंकायचा आहे किंवा जॉब कमवायचा आहे. ज्याच्याकडे आहे त्याची कंडिशन वेगळी आहे आणि आपली कंडिशन वेगळी आहे, त्यामुळं आपल्याला अलर्टच राहायला लागणार आणि आपण बॅटल फील्डवरती असल्यासारखं लढून आपल्याला तो जॉब कमवायला लागेल. एकदा तुमच्या हातामध्ये जॉब आला, थोडेसे पैसे यायला लागले, तर तुम्ही ॲटलिस्ट फायनान्शियली सेटल व्हाल आणि मग तुम्ही तुमचं पॅशन, पर्पज वगैरे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकता. मला असं वाटतं आपल्यापैकी सगळेच जण या 4 क्वाड्रंटपैकीच कुठेतरी उभे असणार, याच्या पलीकडे शक्यतो काही नसेल. आणि आपण जनरली या सर्व गोष्टी ज्या बोलतोय त्या एका जॉब करणाऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून बोलतोय. बिझनेस किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सध्या तरी या व्हिडिओमध्ये आपण बोलत नाहीये. सो एकदा चेक करून बघा या मॉडेलमधल्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये किंवा कुठल्या रकान्यामध्ये तुम्ही स्वतः उभे आहात आत्ता. त्या अकॉर्डिंगली आपल्या करिअर ग्रोथसाठी प्रयत्न करा, तसं आपला माइंडसेट डेव्हलप करा. बघा, आयुष्याची 40 ते 50 वर्ष जी आपण गोष्ट करणार आहे, ह्या आयुष्याची 40 वर्ष म्हणजे तुमचं अर्ध आयुष्य आहे. आणि अर्ध आयुष्य तुम्ही जे काही काम करणार आहात ते काम प्लॅन केलं गेलं पाहिजे. ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे, फुलफिलमेंट, मिनिंग, व्हॅल्यू सगळं काही मिळालं पाहिजे. तर त्या सर्व गोष्टी करण्याला आणि आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ मिळेल. आय होप तुम्हाला हे पॉवरफुल मॉडेल लक्षात आलं असेल आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या करिअरमध्ये पण कुठल्या डायरेक्शनमध्ये पुढे जायचंय, कुठल्या ॲटिट्यूडने आपल्याला पुढे जायचंय, या सर्व गोष्टी आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आल्या असतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. जर काही डाऊट्स किंवा क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना त्यांच्या करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे किंवा करिअर प्लॅनिंगमध्ये ते लोक कन्फ्यूज आहेत. आणि हो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आणि आपल्या सर्व लोकांची काळजी घ्या. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज सूरज तिटे, सायनिंग ऑफ.